कसे आहात सगळे? पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आले आहे। अजूनही ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांना मी रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सपोर्टमुळे माझ्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत होईल, त्यामुळे लगेचच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासाचा रताळ्याचा शिरा, जो अगदी झटपट बनतो। तर चला शिरा बनवूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे: एक मध्यम आकाराचे रताळे, गूळ पावडर 1.5 चमचा, तूप 1 चमचा, वेलची 2 ते 3, ड्राय फ्रूट्स काजू बदाम। कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे रताळे छान स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे। इथे मी रताळे कुकरला न शिजवता तव्यावर भाजून घेणार आहे। असे केल्याने शिरा अजूनच रुचकर लागतो। लोखंडी तव्याला मी आधी गरम करून घेतले आहे। त्यावर रताळे ठेवून मोठ्या आकाराचे खोलगट भांडे झाकून घेते आहे, जेणेकरून भाजायला मोकळी जागा मिळते। 10 मिनिटे रताळे मी दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर भांडं बाजूला करून रताळे भाजले का ते बघूया। रताळे छान भाजले आहे। मी तोडून दाखवते की आतून पण रताळे छान भाजले आहे। रताळे खूप गरम आहे। थोडे थंड झाल्यावर मी त्याची साल काढून घेते आहे। रताळे थंड झाल्यावर मी किसणीच्या साहाय्याने ते किसून घेणार आहे, ज्यामुळे रताळ्याचे छोटे छोटे तुकडे त्यात राहू नये। रताळे किसून झाले आहे। पॅन गरम करून मी त्यात तूप घातले आहे। तुपावर मी ड्रायफ्रूटला थोडे परतून घेणार आहे। ड्रायफ्रूट छान तळून झाले आहे। आता मी ते काढून घेते आहे। त्याच तुपात मी आता वेलची पूड घालते आहे। आता त्यात टाकते आहे रताळे, जे मी आधी किसून घेतले आहे। दोन मिनिटं मी तुपावर परतून घेणार आहे। आता यात मी टाकणार आहे गूळ पावडर। तुम्ही जर इथे गुळाचा खडा वापरणार असाल तर तो तुम्ही आधी किसून घ्या, ज्यामुळे तो लवकर वितळेल। गूळ मिक्स होईपर्यंत मी इथे परतून घेणार आहे। सर्वात शेवटी टाकणार आहे मी ड्रायफ्रूट्स, जे मी आधी तळून घेतले होते त्याचेच मी तुकडे करून टाकते आहे। ते पण चांगले मिक्स करून घेतले आहे। तयार आहे आपला झटपट असा उपवासाचा शिरा। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।